नमस्कार सगळ्यांना. आज महाशिवरात्रीनिमित्त घरात खास 3D शिवलिंग रांगोळी काढायलो आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवायांचा अतिशय पवित्र दिवस. या दिवशी पूजा, उपवास, नामस्मरण केल्यावर घरात सुख शांती येते असं म्हणतात. म्हणून आज ठरवलं की घरात सुंदर शिवलिंग रांगोळी काढायची. 3D इफेक्ट आणण्यासाठी मी एक सोपी घरगुती ट्रिक वापरली. एक डबा घेतला आणि एक परात घेतली, त्याला हलकंसं तेल लावलं आणि त्यावर रांगोळी लावली. तेल लावल्यामुळे रांगोळी नीट चिटकली आणि गोल आकार खूप सुंदर आणि स्मूथ आला. त्यामुळे शिवलिंगाला अगदी उठावदार 3D लुक आला. खरं सांगायचं तर काही खास साहित्य लागत नाही. घरातल्या साध्या वस्तूंनीच पण खूप छान रिझल्ट मिळू शकतोय. पण थोडी कल्पकता आणि संयम पण पाहिजे. रांगोळी काढताना मन खूप शांत झालं होतं आणि प्रत्येक रंग भरताना मनात एकच इच्छा होती की मी ही जे काय रांगोळीच काढायला लागलोय ती छान होऊ दे. आणि सण म्हणजे फक्त सजावट नाही, तो श्रद्धेचा, भक्तीचा आणि कुटुंबाला एकत्र आणण्याचा क्षण असतोय असं मला पर्सनली वाटते. आणि फायनली बघूया आता हळूहळू माझ्या रांगोळीचा लूक कसा येतोय. तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ही माझी 3D रांगोळी कशा प्रकारे तयार होते आणि कशी दिसते. ह्या रांगोळीत फक्त मी 3च रंगांचा वापर केला आहे, ब्लॅक, येल्लो आणि व्हाईट. आणि मध्ये जे शिवलिंगावर मी जे लावलं आहे ते मी कागदावर तयार केलं आहे ते, आणि मग तिथं मी डबल टेपच्या साह्यानं मी चिटकवलं आहे तिथं. आणि मी त्याचा डॉट काढायला एक बॉटलचा यूज केला आहे. तुम्ही पण हातानं पण काढू शकताय किंवा बॉटलनं पण असं काढू शकताय. बॉटलनं काढलं की फास्ट येते म्हणून मी बॉटलचाच यूज करतो आहे. व्यवस्थित अशा टिपक्या देऊन मी आउटलाईन सगळी आता पूर्ण करून घेतली. रांगोळी आणि आकर्षक दिसण्यासाठी मी सुपारीचा वापर केला आहे. सुपारीचा वापर करून मी असे गोल गोल डिझाईन आतमध्ये पूर्ण काढून घेतल्या. थोडंसं बघताना किचकट वाटतंय, पण हळूहळू रिझल्ट खूप भारी येतो या रांगोळीचा. आता शिवलिंग तर काढून झालं आहे, पण त्याच्या साईडला आपण छोटी छोटी फुलं काढायची. त्यासाठी मी पांढरी रांगोळी आणि पिवळी रांगोळी याचा यूज केला आहे. आणि एक आपली काड्यापेटीतली काडी, त्याचा पण आपण तुम्ही वापर करून तुम्हाला जसं हवं तसं पण फुल काढू शकताय. मी अशा पद्धतीने फुलं काढली आहेत. पूर्ण शिवलिंगाच्या पूर्ण बाजूने हे कवर करून घ्यायचं आहे. हे फुलांनी आपण फुलं काढून घ्यायची आहेत. फायनली ही रांगोळी काढून झाली. फायनल लुक पाहून खरंच खूप समाधान मिळालं. ही माझी छोटीशी भक्ती. तुम्हाला माझी 3D शिवलिंग रांगोळी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर एवढी छान रांगोळी काढल्या म्हणल्यावर मी त्याची पूजा केली. छान फुलं वगैरे घालून आपल्या देवाच्या पण जसं पूजा करतो तसं मी पूजा केली. आणि खूप छान वाटत होतं मला. जे काय मी आज रांगोळी काढली ती व्यवस्थित मला काढायला आली, त्यातच मला समाधान आहे. आणि तुम्हाला पण माझी शिवलिंग रांगोळी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर